नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघू शकतोय आज रोजी आपलं हे कोकण बाडोली जांभळीचं लोडिंग चालू आहे। तर बघू शकतोय 2 वर्षाची रोपं आहेत, 2.5 वर्षाची रोपं 3 किलोच्या बॅगमध्ये 8x10च्या बॅगमध्ये। आणि हे लोडिंग म्हटलं तर मुक्काम पोस्ट मलटण तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्यासाठी चालू आहे। आता इथं मांजरे साहेब स्वतः आलेले आहेत, श्री रामचंद्र मांजरे असं शेतकऱ्यांचं नाव आहे। तसंच त्यांचे मुलं सुद्धा आपल्या इथं आलेली आहेत। सर येऊन 8-15 दिवसापूर्वी येऊन बुकिंग करून गेले होते। त्यानंतर आज रोजी म्हणजे 22 जुलै 2025 रोजी हे लोडिंग चालू आहे। आणि बघू शकतो आपण की कोकण बाडोली जांभळ म्हणजे 15x15 वर नियोजन करायचं आहे। एकरी 200 रोपं लावायचे आहेत। आता सरांनी टोटल 600 झाडं प्लस बांधावरच्या लागवडीसाठी इतर फळझाडं घेतलेली आहेत। तर अशा पद्धतीने हे नियोजन चालू आहे आणि नेहमीप्रमाणे आपलं सॉर्टिंग करून रोपं भरायचं काम चालू आहे। बघू शकतो इकडं कशा पद्धतीनं साहेब आता अनिल सर तिथं उभं राहिलेले आहेत आणि आपले काकासुद्धा इथं आहेत। काका नमस्कार, कशी वाटली नर्सरी? एकदम व्यवस्थित आहे। ही पहिल्यांदा आलेला किती दिवसापूर्वी आलेला आपल्या नर्सरीवर? 15 दिवसापूर्वी येऊन बुकिंग करून गेलेला। किती रोपं घेताय तुम्ही? 600 रोपं। नर्सरी कशी वाटली? एकदम बेस्ट। पूर्ण नर्सरी 35 एकरात आहे आणि जसं सांगितल्याप्रमाणे रोपं क्वालिटी मिळत आहेत का? मिळतात ना? काय सांगाल शेतकऱ्यांना नवीन आपल्या? आम्ही आज अनुभव नाही आम्हाला। नाही, नर्सरीबद्दल काय सांगाल? रिझल्ट आता कसं आहे, रिझल्ट आलेले शेतकरी तर आपले ऑलरेडी आहेतच। फक्त आता रोपांचं म्हणजे नर्सरी कशी आहे किंवा आपण जे व्हिडिओ मध्ये दाखवतो त्या पद्धतीने आहे का? कारण बरेच नर्सरीवर हां, आता रिझल्ट आल्यानंतर तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगणार आहे किंवा तुमच्या बागेचे फोटो व्हिडिओ आपण टाकत असतो चॅनलवर। तर धन्यवाद काका, धन्यवाद दादा। आता बघू शकतो इकडे आपले त्यांचे ज्येष्ठ बंधू इकडे अनिल सर म्हणून आहेत, ते स्वतः रोपं सॉर्टिंग करून घेत आहेत। मित्रांनो, रोपं खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन हे सर्व तर मिळत असतेच, पण त्याचसोबत आपल्याला जे रोपं सिलेक्शनचा जो हे आहे ते पण आपल्याला इथं राहते। आता इथं आपली पांढरी जांभळ आहे, बघू शकतोय शेतकऱ्यांना आता पांढरी जांभळ हा एक ऑप्शन नवीन आपल्याला झालेला आहे। तर पांढरी जांभळीची पण ही 2-2.5 वर्षाची रोपं आहेत। बघू शकतोय काळ्या जांभळीपेक्षा ही पांढरी जांभळ थोडीशी रोपं उंच आहेत, रोपं स्ट्रॉंग झालेली आहेत। कारण पांढरी जांभळ ही आता मार्केटमध्ये नवीन आहे। आता याची लागवड आपण 12x12 वर करायची आहे आणि एकरामध्ये आपल्याला 300 झाडं लावायची आहेत। लावल्यानंतर आपल्याला 2 वर्षामध्ये याचं उत्पादन घेता येतं। आता काळी जांभळ असेल, पांढरी जांभळ असेल, कोणतीही झाडं लावा तुम्ही, 2 वर्षामध्ये आपल्याला याचं उत्पादन घेता येतं। बघू शकतो इकडं आपला कोकण बाडोली म्हणजे काळ्या जांभळीचा आता बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना कन्फ्युजन होतं आहे, त्यामुळे आपण कधी काळी जांभळ कधी कोकण बाडोली असा उल्लेख करतो आहे। आणि थाई जांभळ म्हणजे आपली पांढरी जांभळ आहे। तर बरेच शेतकरी एकाच गोष्टीला 4 नावं ठेवत असतात, त्या पद्धतीनंच हे आहे। तर बघू शकतो आता 350-400 झाडं झालेले आहेत मित्रांनो आणि बाकीची रोपं भरायचं काम चालू आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आता जिथं रोपं आपण घेतली जातात, कशी सॉर्टिंग केलं जाते ते सुद्धा थोडंसं बघणार आहोत। तर अशा पद्धतीने हे नियोजन आहे। तर मित्रांनो बघू शकतो आता जिथं रोपं सॉर्टिंग केली जातात तिथं आपण आलेलो आहे आणि आपल्यासोबत अनिल सर आहेत। तर त्यांच्याशी आपण थोडंसं गप्पा मारणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार सर, आपलं पूर्ण नाव? माझं नाव अनिल मांजरे। अनिल मांजरे सर, ओके। काय व्यवसाय करता सर आपण? मी कॉर्पोरेट जॉब करतो। कॉर्पोरेट, ओके। आणि सर हे नर्सरीवर पहिली वेळ कधी होती तुमची येण्याची? बुकिंग कसं काय ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती? हे 2 आठवड्यापूर्वी मी ऑनलाईन चेक केलं होतं यूट्यूबवर। ओके, मला हा कॉन्टॅक्ट भेटला होता। बरोबर। तर मी 2 आठवड्यापूर्वी येऊन चौकशी केली होती आणि मला अक्षय सरांनी चांगली नर्सरी दाखवली त्यांची 35 एकरमधली। झाडं चांगली आवडली मला आणि आम्ही तत्काळ तिथेच बुकिंग करून टाकलं। बरोबर। आणि आज रोजी म्हणजे 22 जुलै, हो बरोबर, आज आपण रोपं न्यायला आलेलो आहे, गाडी आपण इथून करून दिलेली आहे। आणि रोपं सर सिलेक्टेड देतोय का आपण? नक्कीच रोपं सिलेक्टेड भेटतात। ओके, सल्ला मार्गदर्शन हे सर्व? सल्ला मार्गदर्शन अक्षय सर व्यवस्थित देतात। ओके ओके, धन्यवाद सर, धन्यवाद। तर मित्रांनो बघू शकतोय असं आपल्या नर्सरीवर शेतकरी स्वतः येत असतात। आता सर अर्थातच जॉब करतायत, जॉब प्लस शेती हा आता हे प्रत्येक तरुणांनी असं मनावर घेतलं पाहिजे। कारण कोरोना काळामध्ये आपण बघितलेलं आहे की जॉब कशा प्रकारचे असतात, काय होतंय। रोपं दादा, रोपं बरोबर एकाच ह्याला ह्याची जाऊ द्या, लय बारीक टाकू नका। तर मित्रांनो, शेती पण हा एक पर्याय आपल्याला चांगला आहे। शेतीसुद्धा आपण केली पाहिजे जेणेकरून आपल्याला एक पॅसिव्ह इन्कम आपल्याला तयार होत असतोय। तर मित्रांनो, आता जास्त वेळ न घेता आपण थांबणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये, इथंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनल मिस्टर अक्षय तोडकर। धन्यवाद, आपला दिवस शुभ असो।